पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पट्या अजून का आला नाहीये? मी तर मेसेज केला होता लवकर ये. काय या मुलांनी मेसेजच वाचला नाहीये. एवढा काय बिझी आहे, एक मेसेज नाही बघतायत. जो फोनही लागत नाहीये, काय हे पट्या? हॅलो, काय रिया मॅडम, कशा आहात? पाय बरा आहे ना? हो, बरं झालं. नाही, चांगला असेलच. आता सचिन भेटतोय ना तुम्हाला. तुला काय म्हणायचं वल्ली, पॉइंटवर बोल ना. नाही म्हणजे तुमचा पाय बरा असेल तर तुम्ही एटीएम पर्यंत जाऊ शकाल ना. कशाला? एटीएम मध्ये कशाला जातात? पैसे काढायला. अच्छा, म्हणजे तू माझी चौकशी करायला फोन नाही केलाय, पैसे मागायला फोन केलास? नाही नाही, हो मी तुमची चौकशी करायलाच फोन केला होता. पण आता तुम्ही विषय काढताय तर बोलूया आपण पैशांबद्दल. बरोबर, मी तुला पैसे नाही देणार आहे वल्ली. का? का म्हणजे मी का देऊ तुला पैसे? हो, असं काय करताय तुम्ही? सचिन तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला पैसे देणं भाग आहे. अगं वल्ली, लाज वाटते का ग तुला? तुझा नवरा म्हणजे काय खेळणं आहे? ओ जिया मॅडम, तुम्ही ना मला अक्कल शिकवू नका. हा, माझा नवरा तुमच्याशी बोलावा, तुमची चौकशी करावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत. वाटतं की नाही? हो, वाटतंय मला. तुम्ही मला लवकरात लवकर घरी पैसे पाठवा, म्हणजे सचिन तुमच्याशी बोलत राहील. मी नाही देणार आहे वल्ली. तू त्याला माझ्याकडे पाठवलास ना, तो माझ्यासमोर बसणार, पण मनापासून चौकशी नाही करणार आहे. कारण सचिन खूप साफ मनाचा आहे. तो दाखवणारा काळजी मला तेव्हाच आवडणार आहे जेव्हा ती खरी असेल. रिया मॅडम, मला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते. सचिन तुमच्याशी बोलणार नाही मग यापुढे. हा, शक्यच नाही. सचिन ऑफिसला येणार आहे, मी त्याला इथे भेटेन. कारण जॉब तर तो सोडणार नाही, आणि तुझीसारखी हवरेड बायको जॉब सोडायला देणार पण नाही. मग याआधी तुम्ही का पैसे द्यायचात मला? चुकलं माझं वल्ली, माझं मूर्खपणा होता ते. पण थँक्स टू यू, तू एवढी डेस्परेट झाली या डीलसाठी, एवढा खालच्या लेवलवर गेली की मला माझी चूक कळाली. ठीक आहे, फोन ठेव आता. एक मिनिट. रिया मॅडम ना, ही बाईला कुठूनही दुर्बुद्धी सुचली आहे. पैसे नाही देणार म्हणे. नाही नाही वल्ले, असं करून कसं चालेल? तुला याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. पुष्पवल्ली नाम सुनके नाजुक वेल समजलात का? नागिण आहे मी, नागिण. ओ गॉड, सचिन सारखा इतका स्वीट माणसाला अशी बायको कशी काय मिळाली? पैसे सोडून तिला काहीच दिसत नाही. सचिन का प्रेम करतो अशी बाईवर? तो किती चांगली बायको डिझर्व करतो. नाही, याकडनं तर मी सहज पैसे उकळेन, पण वल्ले सध्या तुझा मोर्चा बँकेच्या मेन ब्रांचकडे वळायला हवा. पुढचा सावज म्हणजे सौरभ भाऊजी. येऊ दे, आज त्यांना जेवायला येऊ दे. बरोबर मी पैशांचा विषय काढणार आहे. म्हणजे काय, यांनी सुखाचा संसार करायचा आणि मी काय बघत बसायचं?
मला मी स्वप्न बघतोय की हे सगळं खरंच घडतंय माझ्या आयुष्यात. म्हणजे मी ऑफिसमधनं असं दमून भागून घरी यावं, तू असं छान तयार होऊन माझ्यासाठी दार उघडावंस, घर असं नीटनेटकं छान लावलेलं असावं, मी जरा आराम करण्यासाठी सोफाचा आधार घ्यावा आणि तू चहाचा गरमागरम कप माझ्या हातात ठेवावास. माझ्या स्वप्नात चहा आहे खरं तर, पण ठीक आहे. खूप प्रेमाने फोन ठेवलाय. ओपन कर, मेसेजेस चेक कर आणि बघ काय लिहिलंय त्याच्यात. मावशींनी आपल्याला जेवायला वाड्यावर बोलवले, लवकर घरी ये. अच्छा, म्हणून तू इतकी तयार झालीस? मला वाटलं माझ्यासाठी तयार झालीस. आता प्लीज जा आणि आवर लवकर. ते स्वप्नातला 1 कप चहा मिळाला असता तर. मी जाम मारे ना. काय ग? अगं आत्ता केर काढलास ना, परत कशाला केर काढते? हा ते जळमट दिसली मला जरा, ती मी काढत होते. भाऊजी येणार आहेत ना, खाली उतर. उत्साहात सगळे. खाली उतर. अहो जरा इकडे. तुझा वेळ जात नाहीये का? चल तिकडे, मी तुला 4 कामं सांगते. चल. नाही नाही नको, आहेत की एवढी कामं आहेत. खरं सांगू का माई मावशी, ते भाऊजी येणार आहेत ना, उत्साहात काय करू काय नको असं झालंय मला. अगं तो 14 वर्षांनी वनवासातून नाही येणार आहे. अगं इथेच राहतो ना, 14 दिवस सुद्धा झाले नाहीत त्याला घराबाहेर राहून. हो पण तरी तुम्हाला नाही आनंद झाला भाऊजी येणार आहेत म्हणून? झालाच असेल, काय प्रश्न आहे. आपण रांगोळी काढूया चला. मी रांगोळी काढली आहे. अच्छा काढली का? तोरण लावते मी. अगं ये. काय तोरण? तोरण लावायला सण नाहीये काही. काय बोलताय माई मावशी, आता भाऊजी एवढ्या दिवसांनी घरी येणार आहेत म्हणल्यावर सणच आहे नाही का? आले. तुला काहीतरी तयारी करायची होती ना, जा जोरदार त्यांचं स्वागत कर, पण त्यांना दारातच थांबव. मी भाकर तुकडा घेऊन येते. हा 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 हा, जा घेऊन या. आले आले. स्वागत तर मी फार मनापासून करणार आहे माई मावशी. कारण काय आहे, शेवटी भाऊजी म्हणजे माझं पूर्वीपासून चालत आलेलं ATM आहे ना. ATM. वा वा वा, अगदी छान दिसतोय हो लक्ष्मीनारायणाचा जोडा. हा अगं हे धर ना. हा द्या द्या. नाही म्हणजे चालेल ना असं लक्ष्मीनारायणाचा जोडा वगैरे म्हणतेलं. तुमचं काय आपलं मॉडर्न आहे म्हणून आपलं म्हणलं विचारावं. बाबा हीच माझी लेकरांची जोडी सुखानी आनंदाने एकत्र राहू देत रे बाबा. कुठलीही नजर त्यांना लागू नये, त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये, एवढीच माझी इच्छा. या या. एक मिनिट हा. आपा पकडा. हा, द्या. काय करायचं? अगं पाणी होत ना पायावरती. आता या. या या सौरभराव या, तुमच्याच वाड्यात तुमचं स्वागत असो. चला चला या या. घ्या पाणी घ्या. आणि काही हवं असेल तर सांगा, संकोच करू नका अजिबात. काय वल्लीबाई, अगदी जोरात खातेदारी चालली आहे तुमची. म्हणजे काय, नवीन जोडपं पहिल्यांदा आलंय ना वाड्यात. म्हणून. मग आता पाटपाणी घेताय का खीर करायची राहिली ती करताय? अय्यो खीर केली नाहीये, मला वाटलं तुम्ही केली. जरा शांत बसता का? मावशी तुम्ही पण काय अगदी घरी पाहुणे आल्यासारखं करताय. घरचेच आहोत की आम्ही, आणि आपण दोघी बसून गप्पा मारूया. तुमच्याशी गप्पा मारल्या की खूप फ्रेश वाटतं.
माझ्या बोलावण्याचा मान राखून तुम्ही दोघं आलात. खूप बरं वाटलं हा मला. बरं फॉर्मॅलिटी. वल्ली, तुला काही बोलायचंय का? हो. मग बोल की. मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही या ना माझ्या बरोबर. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. अगं जे बोलायचं ते इकडे बोल ना. सगळे आपल्या घरचेच आहेत. हो पण आता हे काय नवीन? मावशी, मी करू का खीर? अगं आपण करूया. तुझ्या बरोबर स्वयंपाकघरात काम करायची सवय लागली होती ना. मला अगदी चुकल्यासारखं होत होतं, म्हणून मी मुद्दामच करायची ठेवली होती. खरं तर तुम्ही उशिरा आलात. मी म्हंटल आता आपण करून टाकावी, पण मी मुद्दामच करायची ठेवली. वाट बघत होते ना तुमचे. नाही थांबलात ते ठीकच झालं म्हणा, पण जरा लवकर करा बरं का. नाही इथं पोटात कावळे ओरडायला लागले, जाम भूक लागलीये. हो. ती कधी नसते. दुष्काळातून आल्यासारखे वागता तुम्ही. चला. भाऊजी बरं झालं तुम्ही आलात. काय झालंय वल्ली? मला इथे असं का बाजूला घेऊन आलेस? म्हणजे इतकं महत्वाचं काय बोलायचंय की सगळ्यांसमोर बोलू शकणार नाहीस? काय झालंय नेमकं? तर कसं सांगू आणि काय सांगू भाऊजी, तुम्ही गेल्यापासून ना सगळंच अवघडून बसलं. मला यांचं वागणंच कळत नाहीये. खूप चिडचिड करतात अहो, आणि यांच्या डोक्यात काय चालू आहे काहीच पत्ता लागत नाही. अगं त्याला ऑफिसचं टेन्शन असेल. ऑफिसचं टेन्शन कसलं? यांचं काम टिकण्याचं टेन्शन आता मला आलंय. म्हणजे भाऊजी, मला आता मी बोलले तर मी सांगून टाकते तुम्हाला. परवा ना मी नोकरीचा राजीनामा दिला. काय? सचूनी नोकरीचा राजीनामा दिला? हो. अहो आता नोकरी गमावणं परवडणार आहे का आम्हाला सांगा? कधी मला वाटतं त्यांना जबाबदारीची जाणीवच नाहीये. शेवटी मीच कसं बसं ह्यांना ऑफिसला परत पाठवलं, तेव्हा ते गेले नोकरीवर. खरं सांगू भाऊजी, मला ना आता खूप भीती वाटायला लागली हो. कधी यांच्या डोक्यात काय येईल काहीच सांगता येत नाही. मला खूप भीती वाटते. तू अजिबात काळजी करू नकोस वल्ली. मी सचिनशी बोलतो. नाही तुम्ही यांना काहीच सांगू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. हो, त्यांना जर का कळलं नाही सगळं मी तुम्हाला सांगितलंय तर ते उगाच चिडतील माझ्यावर. अगं ते खूप वैतागतील माझ्यावर. नका सांगू. आता आपला विषय निघाला ना, म्हणून तू अगदी योग्य केलंस वल्ली. आणि सचूचं जर काही चुकत असेल तर त्याला सांगायला समजवायला नको का? अहो ते बरोबर आहे, पण हे सगळं शेवटी आम्हालाच भोगायला लागणार आहे ना. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर नुसतं पैशाचा विषय निघाला ना, खूप चिडचिड करतात ते. खूप. सचू चिडचिड करतो? हो म्हणजे आधी मला सुद्धा असं वाटायचं की काय बाबा माझीच काहीतरी चूक होते का, पण नाही. हो, हे खूप चिडचिड करायला लागले. नाही पण नंतर मी पण जरा शांत डोक्याने विचार केला तर मला असं जाणवलं की आता घराची जबाबदारी आहे ना, सगळ्या घराचा खर्च अचानक अंगावर पडलाय. मग अशा परिस्थितीत दडपण येतं ना थोडंसं. तसं कदाचित त्यांना दडपण आलं असेल, म्हणून मग ते काही बोलतात. वल्ली मला सांग, ऑफिसचं काम खूप वाढलंय का? म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम आहे का? अहो ऑफिसचं ठीक आहे हो, खर्च काय? घराची सगळी जबाबदारी पडली ना आता यांच्या अंगावर. इतके वर्ष तुम्ही होतात ना, त्यांना सवय नाहीये असे तडकाफडकी निर्णय घेतात. आता तुम्ही मला सांगा, ज्या माणसाच्या अंगावर घराची
आपली जबाबदारी आहे. तो असं तडकाफडकी निर्णय घेऊ शकतो का? तुम्ही घेतला का कधी आयुष्यात? हे कळतच नाही यांना. आणि जर यांनी माझी तडकाफडकी नोकरी सोडून दिली तर या घराचा डोला मी कशी सांभाळू शकणार? भाऊजी तुम्ही सांगा मला. भाऊजी माफ करा. अहो तुम्ही आता इतक्या दिवसांनी घरी आलात, काय बोलत बसले. जाऊ दे, हे सगळं विसरून जा. तुम्ही इतक्या दिवसांनी इकडे आलात आणि मी काहीतरी विषय काढला तुमच्या समोर. पण खरं सांगू का, हे सगळ्यांना मला तुमच्या समोर बोलावं असं वाटलं, कारण माझ्यासाठी नाही आहे ना दुसरं कोणी, म्हणून मी बोलले. वल्ली, तू एकदम बरोबर केलंस. बोलून तू काही चुकीचं केलेलं नाहीस वल्ली. तू अगदी योग्य वागलेली आहेस. तुला सचूची काळजी आहे म्हणून तू माझ्याबरोबर ती शेअर केलीस. फक्त आता मला बोलून थांबू नकोस. माझी मदत घे. तू सांग, या बाबतीत मी काय करावं असं तुला वाटतंय? अगं वेलदोडे बास, मी जरा 2 जायफळाचे वेढे पण घेणार आहे. हो मग पुरतील. आणि सालं चहाच्या बरणीत टाकू का? हो अगं टाक ना, म्हणजे कसा चहाला चांगला स्वाद येतो. हो ना. अनामिका, सौरभ कसा आहे ग? म्हणजे म्हणजे कसा वागतो तुझ्याशी? छान वागतो मावशी. असं का विचारताय? तुम्ही तर त्याला अगदी चांगल्याच ओळखून आहात, पण तुम्हाला असा प्रश्न कसा काय पडला? अगं तो मुलगा म्हणून, भाचा म्हणून, भाऊ म्हणून, दीर म्हणून कसा वागतो हे मी जवळून बघितलंय, पण नवरा म्हणून कसा वागतो हे मी बघितलंच नाही ना. नात्यांचं असंच असतं ग. माणूस प्रत्येक नात्यात वेगळा वागत असतो. 2 माणसांमधलं गणित असतं ना ते. म्हणजे कसं आहे ना, चांगला मुलगा चांगला नवरा असेल असं नाही, आणि चांगला नवरा चांगला मुलगा असेलच असं नाही. तुम्ही दोघं आता माझ्या जवळ राहत नाही ना, म्हणून मला आपलं असं विचार असं वाटलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फारच गोड आहे तुमचा भाचा बरं का, नवरा म्हणून सुद्धा. मग आता इतकी गोड जोडीदार मिळाले, गोड त्याला वागावंच लागणार ना. काय मावशी, तुम्ही अगदी गोड गोड म्हणून उगाचच कौतुक करता माझं. ए जरा बघ, साखर बरी आहे का? बरोबर आहे की नाही बघ. चांगली नीट आहे साखर वगैरे. मग मी काही तुला उगीच गोड म्हणत नाही. तुझा गोडवा उतरलाय ना खिरीमध्ये. आता इतके वर्ष आपण इतकं गोड नातं जपलंय, हो की नाही? माझ्या या बोलण्यामुळे आपल्या नात्यात कडवटपणा नाही ना येणार? काय झालं वल्ली? अगं असा कसा येईल कडवटपणा? अहो येतो भाऊजी. पैशांचे व्यवहार म्हणले ना की नात्यांमध्ये कडवटपणाच येतो, मला माहितीये. नाही येत वल्ली. अगं बरं, आपल्या नात्यामध्ये नाही येणार. हे बघ वल्ली, मी फक्त वाडा सोडलाय, पण मी वाडा सोडला म्हणून इथली माणसं मला परकी नाही झाली. या माणसांची सगळी जबाबदारी कालही माझी होती, आजही माझी आहे आणि आयुष्यभर माझीच असेल. मावशी, खिरीचा छान सुगंध दरवळतोय ना. मग अगं करणाऱ्यांनी पदार्थामध्ये प्रेम ओतायचं असतं, आणि प्रेम असं भरभरून ओतायचं असतं, मग स्वयंपाक चविष्ट होतोच. 4 पदार्थ नुसते मिसळून आणि उकळी काढून होत नाही. 4 घटक मिळून यायला लागतात, सगळं जमून यायला लागतं. अगदी घरातल्या माणसांसारखे, हो ना? भाऊजी खरं सांगू, आपल्या घरातले लोक मिळून मिसळून कुठे राहतात हो? आता माई मावशींनी तुम्हाला घराबाहेर काढलं आणि तुम्ही गेलात घर सोडून. आमच्या कोणाचा विचारही केला नाही. पर का केलं तुम्ही आम्हाला? म्हणून आता मी जे काही बोलणार आहे ते बोलताना मला खरं तर कसं तरीच होतंय. कारण आता काय आहे, तुमचा वेगळा संसार आहे ना तिथे, त्याच्यामुळे मी हे बोलणं कितपत योग्य आहे का नाही मला नाही माहिती.
काय बोलतेस तू वल्ली? भाऊजी, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय ना, हे यांना कळू देऊ नका. तो खूप चिडतो माझ्यावर. काय आहे, या घरातली सगळी बिलं भरायची असतात ना, त्याचा भार त्याच्या खांद्यावर असतो. त्याच्यामुळे तो आजकाल खूप अस्वस्थ झालाय आणि तो या सगळ्या गोष्टी बोलत नाही ना, म्हणून मला बोलायला लागतंय. खरं तर तुला पैसे हवेत का वल्ली? बरोबर आहे, तुम्ही सुद्धा असाच विचार करा. मला माझी काय हौस मौज नाही करायची म्हणून मी नाही पैसे मागत आहे तुमच्याकडनं. अगं तसं नाही. नाही, मला माहिती आहे तुम्ही चांगल्या मनानेच विचारलं असेल मला, पण आता तुम्ही पैशाचा विषय काढलाय म्हणून सांगते तुम्हाला. खरं तर गरज आहे पैशांची. ते काय ना भाऊजी, आता सगळा भार यांच्यावर पडलाय ना, त्याच्यामुळे काही बिलं भरायचे तुम्ही भराल ना? अगं एवढंच ना, भरेन की. तू एक काम कर वल्ली, दर महिन्याला अशी काही बिलं माझ्याकडे पाठवतच जा. महिन्याच्या महिन्याला मी भरत जाईल. वल्ली